वटपौर्णिमा हा पारंपरिक सण आहे। सध्या पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपण करण्याची गरज आहे। कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनचे महत्त्व मानवाला समजलंय। तसेच वाढत्या तापमानामुळे उन्हाळ्यामध्ये तीव्रता सर्वत्र भासते। वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने वृक्षारोपण करण्याचा संकल्प करावा, तसेच निरोगी आरोग्यासाठी योगाचा स्वीकार करावा असे प्रतिपादन प्राध्यापक अनुरिता झगडे यांनी केले। हिंद सेवा मंडळाच्या मेहर इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन आणि वटपौर्णिमा उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी मेहर इंग्लिश स्कूलचे प्राचार्य प्राध्यापिका अनुरिता झगडे, उषा भालेराव, मोहिनी नराल, ऐमन बागवान, सत्यश्री चिलका, गीता वलाकट्टी, मोनिका बामदळे, शीतल दळवी आदी उपस्थित होते। हिंद सेवा मंडळ संचलित मेहर इंग्लिश स्कूलमध्ये आज आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या योगा दिनानिमित्त आज हिंद सेवा मंडळातर्फे क्रीडा भारती यांच्यातर्फे आयोजित दादा चौधरी माध्यमिक विद्यालय, दादा चौधरी प्राथमिक विद्यालय, पाडकवी आणि मेहर इंग्लिश स्कूल सहभागी झाले होते आणि या योगामध्ये जवळजवळ 500 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आज आपण योग दिनाचं एक शपथ घेतली की इथून पुढचं आमचं आरोग्य आणि आम्ही योग हे सांभाळणार आहोत। त्याचबरोबर आज महाराष्ट्राची परंपरा असलेला एक पारंपरिक सण म्हणजे वटपौर्णिमा आणि सांगण्यास इतका अभिमान वाटतो की मेहर इंग्लिश स्कूलच्या सर्व शिक्षकांनी योग दिनाबरोबरच आज महाराष्ट्रीयन पारंपरिक सण वटपौर्णिमा हा सुद्धा पारंपरिकरित्या साजरा केला। आम्ही फक्त वडाचीच पूजा नाही केली, तर आपल्याला इथून पुढे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं झाडाचे महत्त्व आणि वड किती जास्त प्रमाणात ऑक्सिजन देतो हा मेसेज मेहर इंग्लिश स्कूलतर्फे देण्याचा एक छोटासा प्रयत्न सर्व शिक्षकांनी त्यांच्या पारंपरिक वेशात आणि योगाच्या वेशात केला आणि खरोखरच या आमच्या पारंपरिक सणामध्ये रस्त्याने जाणारे काही महिला पालक आणि काही महिला उत्साहाने उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या। त्यांनी सुद्धा वटपौर्णिमेची छान पूजा केली। पुन्हा एकदा सर्व नगरकर महिलांना वटपौर्णिमेच्या आणि जागतिक योगा दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अमोल भांबरकर, अहमदनगर।